नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गूढ आजही उलगडलेलं नाही. याच संदर्भात हा आमचा विशेष कार्यक्रम. जर्मनीचा हुकुमशाह हिटलर हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी करत होता का? भारतात नेताजींच्या कुटुंबियांवर हेरांकडून पाळत ठेवली जात होती का? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य आहे तरी काय? नेताजींच्या संदर्भात अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेणार आहोत आजच्या खास शोमध्ये नेताजींच्या मृत्यूचं रहस्य. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेजांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधातील कागदपत्र सार्वजनिक करावी किंवा नाही याविषयी ही समिती निर्णय घेणार आहे. या संदर्भात पीएमओ, आयबी आणि रॉ या देशातील प्रमुख संस्थांचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं मतही जाणून घेतलं जाणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. There were signs that he would be taking this matter very seriously. In fact, he assured Surya. हाँ, हमने भी सुना है कि मीटिंग कल होने वाली है और कैबिनेट सेक्रेटरी साहब मीटिंग में बैठेंगे. ये बहुत ही खुशी की बात है और उम्मीद है कि जल्द से जल्द फाइल्स डिक्लासिफाई हो जाएंगे. ही माहिती अत्यंत धक्कादायक असून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जवळपास 20 वर्ष सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाची हेरगिरी केली होती. ही माहिती उघड झाल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी नेताजींविषयीचे सगळे दस्तावेज सार्वजनिक करण्याची मागणी केली. यानंतर 13 एप्रिल रोजी जर्मनीत सुभाषचंद्र बोस यांचे पणतू सूर्या बोस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन सर्व फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी केली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आज देशात नेत्यांच्या हेरगिरीचं प्रकरण गाजत असतानाच नेताजींच्या हेरगिरी संदर्भात एक खळबळजनक रिपोर्ट दाखवणार आहोत. हा रिपोर्ट जर्मनीचा हुकुमशाह हिटलरशी निगडीत आहे. खुद्द हिटलरने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी केल्याचं बोललं जात आहे. सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत हिटलरचे हे फोटो 1942 सालचे आहेत. वेळ जवळजवळ 30. मात्र या फोटोमध्ये बोस हायनरिश हिमलर सोबत आहेत. हिमलर हिटलरच्या सैनिक विंगचा चीफ होता. हिटलरची गुप्तहेर संस्था गेस्टापो यावरही हिमलरची कमांड होती. जर्मन सरकारचं अभिलेखागार म्हणजेच बुंडेस आर्काइव्हच्या याच फोटोतून आजची आपली कहाणी सुरू होते. अशातच नेहरूंच्या काळात सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी केली जात होती आणि त्याची माहिती नेहरूंना होती अशी माहिती पुढे आली असून यावरून चांगलाच वाद सुरू झालाय. ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे उपचारासाठी व्हिएनाला गेले होते तेव्हा तिथं त्यांना आपलं पुस्तक द इंडियन स्ट्रगलसाठी एका सहकार्याची आवश्यकता होती. याच काळात बोस यांची एमिली शँकीशी भेट झाली. एमिली शँकी म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नी. या भेटीमागे हिटलरचं कटकारस्थान होतं का? एमिलीला हेरगिरीसाठी जाणीवपूर्वक प्लॅन केलं गेलं होतं का? यावर पत्रकार पुष्करंजन काय म्हणतात ते ऐका. हिटलर का एक जो तरीका था वो ये था कि आदमी के पीछे आदमी लगा के उसकी जासूसी कराओ. ये फासिज्म का अपना एक तरीका होता है. तो इन्होंने एक थियरी ये है कि उन्होंने प्लान कराया. तो उनसे एक प्लान तरीके से मुलाकात होती है इंपेरियल होटल में वियना की उस तारीख को. और उसके बाद एमिली का भी परिचय उस होटल में नहीं लेकिन बाद में कराया जाता है कि ठीक है, ये आपका जो प्रोजेक्ट है जिसके लिए आपको ट्रांसलेटर की जरूरत है, जिसके लिए आपको अपनी किताब के लिए जो प्रोजेक्ट के लिए चाहिए, ये सबसे सुटेबल है, इनको अपने साथ रख लीजिए. उसके 3 दिन के भीतर वियना से ये बर्लिन आ जाती हैं एमिली. उसके बाद इनका शुरू हो जाता है. एक 5 स्टार होटल का पूरा फ्लोर ले लिया जाता है और वहां पर ये सारा सेटअप उनका बनता है. बाद के दिनों में वहां से थोड़ा और हटके बर्लिन में ही एक जगह थी, वहां पर इन्होंने बाकायदा सारा सेटअप हुआ. कोठी, कार, शोफर, सिक्योरिटी सब कुछ मुहैया कराया गया था इन्होंने. मिहिर बोस यांच्या राज सिक्रेट रिव्होल्यूशन या पुस्तकांमध्ये याविषयी उल्लेख आढळतो. बोस यांची पत्नी एमिलीला हिटलरविषयी प्रेम होतं, मात्र ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आवडत नसे. बोस नेहमी आपल्या पत्नीला योर हिटलर म्हणून चिडवत असत. एवढंच नाही तर हिटलरनं जर्मन गुप्तहेर संस्था गेस्टापोच्या माध्यमातून नेताजींवर पाळत ठेवण्यासाठी काही गुप्तहेरांना कामाला लावलं होतं. उदाहरण घ्यायचंच झालं तर माताहरीचं देता येईल. एक और महिला को फिर बाद में एमिली का
क्योंकि उन्हें पहले ऑफर किया गया था कि आप विदेश मंत्रालय, जर्मन विदेश मंत्रालय को आप ज्वाइन कर लीजिए, ताकि एक रहे कि हमारे पेरोल पर हैं ये। लेकिन उन्होंने जब मना किया कि नहीं, ऑन द रिकॉर्ड हम नहीं आना चाहते हैं, हम स्वीकार नहीं कर रहे हैं इस ऑफर को, तो फिर एक और महिला को वहां पर प्लांट कराया गया। ये भी एक, उस महिला के बारे में साफ साफ कहा जा रहा है कि वो माताहारी की तरह एक जासूस के रूप में नेताजी की सारी गतिविधियों को देखने के लिए प्लांट कराया। मात्र एवढं सगळं असूनही प्रश्न असा उभा राहतोच की भारत सरकारला याविषयी काहीच माहिती का नसावं, आणि जर सरकारला सगळं माहिती होतच तर मग त्यांनी जाणून बुजून हे सत्य सगळ्यांसमोर का येऊ दिलं नाही. We have, and I also mentioned to Prime Minister about the Indology section of the university in Germany, where the Indologists, who were Germans mostly, who had to go to India quite often, were threatened that if they included Subhash Bose in their curriculum, then they will not get visas to come to India. Can you beat that? In an independent country. किसने धमकी दी उनको, किसने उनको? Government of India. Government of India told them, if you include Subhash Bose in your curriculum, then you will not get visas to come to India. नेताजींवर मुसोलिनीचे जावई गेलिजो सिएनो, जे त्या काळी इटलीचे परराष्ट्र मंत्री होते, त्यांचं सुद्धा बारीक लक्ष होतं आणि हे सत्य सिएनो यांच्या डायरीमधूनच उलगडतं. सुभाषचंद्र बोस मुसोलिनीच्या जावयाला रोममध्ये भेटले होते, जिथं त्यांना काही काळासाठी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. हे खरं आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आयुष्य म्हणजेच एक मोठं रहस्य बनलंय आणि ते अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही. सुमंत कुमारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली. हिटलरनं आपलं आत्मचरित्र माइन कॅम्पमध्ये भारत आणि भारतीयांविषयी अनेक धक्कादायक विधानं केली होती. मात्र जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांची भेट घेतली, त्यांनी हा विषय हिटलरकडे काढला, तेव्हा हिटलरनं माफी मागितल्याचं बोललं जात आहे. त्याकाळी जर्मनीचा ब्रिटनशी संघर्ष सुरू होता आणि नेताजींना जर्मनीतून आपल्या युद्धाला सुरुवात करायची होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन प्रवासात जर्मनीला एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे जर्मनीचा हुकुमशहा हिटलर सोबत त्यांचे अनेक फोटो आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस वेगळ्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या विचारात होते. ब्रिटिशांचं जर्मनीशी वैर होतं आणि त्यामुळेच जर्मनी म्हणजेच हिटलरची मदत घेऊन सुभाषचंद्र बोस यांना भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचं होतं. वहां पर हिटलर ने कभी भी अपने यहाँ भी कोई भी नियुक्ति ऐसी होती है कि कोई फॉरेन, एक तरह से एक्साइल गवर्नमेंट वहां पर थी, भारत की निर्वासित सरकार के रूप में सुभाष चंद्र बोस को वहां दिखाया गया. उन्हें एक तय रकम भी, जैसे कि यहाँ दलाई लामा के लिए तय रकम है या यहाँ तिब्बती की निर्वासित सरकार के लिए तय रकम है, वहां भी इसके लिए एक रेडियो भी शुरू कराया इन्होंने और आजादी का उन्होंने जो भी सेटअप शुरू कराया, भर्तियां शुरू कराई, तो उसके लिए एक रकम तय जर्मन सरकार ने की और नाजी सरकार ने. पण प्रश्न हा आहे की हिटलर सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी का करत होता. जर्मनी नेताजी की गतिविधियों, क्योंकि जर्मनी उस दौर में नेताजी का जाना न रूस भी था. नेताजी सिर्फ और सिर्फ हिटलर के लिए नहीं समर्पित थे. नेताजी दूसरी शक्तियों की तरफ भी ढूंढ रहे थे रास्ता कि कैसे भारत को आजाद के लिए और भी लोगों से मिलजुल सके. हिटलर को उन गतिविधियों को लेकर थोड़ा सा शक रहता था कि कहीं कुछ ऐसी चीज न हो, तो हम इस व्यक्ति को स्कैन करते रहे. भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी भारतातील काही प्रमुख नेत्यांनी परंपरागत मार्गाचा अवलंब करण्याचं धोरण आखलं होतं. मात्र बोस यांचा मार्ग वेगळा होता आणि त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी अनेक मतमतांतर पाहायला मिळतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही सुभाषचंद्र बोस यांची हेरगिरी केल्याचा आरोप केला जातोय. See, it was very convenient for Jawaharlal when Netaji didn't turn up after 1945, 18th of August. What happened after that is the question. Whether Nehru had a hand in the conspiracy to keep Bose out of India or get rid of him, whichever way, that we will not know unless we
open up these files. We may still not know, but unless we open the files, we don't know what is in there. There are classified files on Subhash Bose in the USSR, former USSR, in Russia, in the UK, in the USA, maybe Japan. But we have no moral right to ask these countries to declassify the files on Bose if we ourselves don't do it. We have to first open up our classified files on Subhash Bose before we can ask any of the others. सुभाषचंद्र बोस यांच्या मुद्द्यावरून देशात राजकारण केलं जात आहे आणि राजकारणामुळे बोस यांच्याविषयीची खरी माहिती अद्यापही उघड होऊ शकली नाही. पण आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यामुळे या संदर्भातली माहिती देशवासियांसमोर येईल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक रहस्य बनलाय. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक दावे प्रतिदावे केले जातात आणि त्यामुळेच खरं काय आणि खोटं काय यात फरक करणं कठीण होऊन बसलंय. पण सत्य आहे तरी काय यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट. 18 ऑगस्ट 1945. जर इतिहासावर तुमचा विश्वास असेल तर याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला हे तुम्हाला मान्य करावं लागेल. ही दुर्घटना तायपेईमध्ये झाल्याचं सांगण्यात आलं. तो परिसर आज तैवानचा एक भाग आहे. या विमान दुर्घटनेची छायाचित्र जपान सरकारनं प्रसिद्ध केली. पण ते पाहिल्यानंतर नेताजींबाबतचं गूढ उलगडण्यापेक्षा अधिकच वाढत गेलंय. उस दुर्घटना में 7 लोग बच गए थे. त्या दुर्घटनेतून 7 जण बचावले होते. त्यामुळे त्या दुर्घटनेतून बचावलेले लोक जे काही सांगत होते त्यावर विश्वास ठेवण्यावाचून दुसरा पर्याय नाहीये. The Taiwan government has given proof or they have made a statement. तैवान सरकारने दस्तऐवजी पुरावा म्हणून प्रस्तुत केले असून 18 ऑगस्टच्या त्या दिवशी तैवानमध्ये कोणताच विमान अपघात झाला नसल्याचं तैवाननं सांगितलं आहे. 18 ऑगस्ट 1945 in Taihuku airport of Taipei, and there is no record of Netaji's death or his cremation. या प्रकरणी तैवान सरकारचा दावा मोठा खळबळजनक आहे. तैवान सरकारच्या म्हणण्यानुसार ज्या तारखेला ती विमान दुर्घटना घडल्याचा दावा जपान सरकारनं केलाय त्या तारखेला अशी कोणतीच दुर्घटना घडली नाही. तैवानच्या म्हणण्यानुसार 14 ऑगस्ट 1945 ते 20 सप्टेंबर 1945 या दरम्यान तैवानमध्ये एकही विमान दुर्घटना घडली नाही. तर जपान सरकारच्या म्हणण्यानुसार ती विमान दुर्घटना 18 ऑगस्टला घडली होती. Cannot have said that there was no air crash. All that they could have said. आपल्याकडे कोणतीच विमान दुर्घटना घडली नाही असं तैवान सरकारने म्हटलं पाहिजे होतं, किंवा आपल्याकडे दुर्घटनेचा कोणताच पुरावा नसल्याचं सांगायला हवं होतं. ज्यांना इतिहास माहीत आहे ते जाणून आहे की त्यावेळी तैवानवर जपानची सत्ता होती. त्यामुळे जपान सरकारच याविषयी योग्य माहिती देऊ शकेल. जापानी हुकूमत ही सही जानकारी दे सकती थी. सप्टेंबर 1945च्या सुरुवातीला अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची एक टीम ज्या ठिकाणी विमान दुर्घटना घडली त्या ठिकाणी पोहोचली होती. पण त्यांच्या हाती कोणताच पुरावा लागला नाही. जर त्या ठिकाणी कोणतीच दुर्घटना घडली नाही तर मग हे फोटो कोणत्या ठिकाणचे आहेत? was a member of parliament of Congress who is वो पहले आदमी जो नेताजी रशिया में गए थे वही पहला आदमी सारा दुनिया को बताए. वो बोले ये जो तस्वीर है एयर क्रैश की है वगैरह 1944 में ताइपे एयरपोर्ट में एयर क्रैश हुआ था और वो खुद देखे थे. ये फोटोग्राफ लोकल न्यूज़पेपर में ये तस्वीर दिस हैज बीन गिवन अगेन. जर तैवानमध्ये विमान दुर्घटना घडली असेल तर तैवान सरकारकडे त्याचा रेकॉर्ड कसा नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. जर नेताजींच्या मृत्यूविषयी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.
विमानाला लागलेल्या आगीत नेताजींचं शरीर मोठ्या प्रमाणात भाजलं होतं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. एयर क्रैश कहाँ हुआ, एयरपोर्ट पे हुआ, उसके बारे में डिफरेंट आई विटनेसेस के डिफरेंट वर्जन है. कोई कहता है कि एयर स्ट्रिप पे हुआ, कोई कहता है 20 गज दूर हुआ, कोई कहता है 100 गज दूर हुआ, कोई कहता है विद इन एयरपोर्ट हुआ और कोई कहता है कि 2 किलोमीटर अवे फ्रॉम द एयरपोर्ट हुआ. एक ही चीज के बारे में अलग अलग वर्जन कैसे हो सकते हैं? ज्या रुग्णालयात नेताजींना भरती करण्यात आलं होतं आणि ज्या स्मशानात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्या दोन्ही ठिकाणच्या रजिस्टरमध्ये नेताजींच्या नावाची नोंद नाही. ज्या प्रत्येक ठिकाणी नेताजींच्या नावाचा उल्लेख असायला हवा होता त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव गायब आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपानच्या सैन्यातील एक बडा अधिकारी जनरल शेरेई, एक पायलट आणि को पायलटसह गुप्तपणे रशियाला जाण्याच्या बेतात होते असं बोललं जातंय. मात्र त्या चौघांचं नाव विमान प्रवाशांच्या यादीत नव्हतं. पण जे लोक नेताजींचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाल्याचा दावा करतायत त्यांनी तरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.